अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे। तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची LCBची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि 3 आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला। तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलाश गोरे तो रहणार भिलपुरी जालना, नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा रहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर, तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी, असे 3 लोकांना मशीनसह आपण तिथून अरेस्ट केलं। हा रॅकेट आपण अगोदर पण भोकरदनमध्ये एक कारवाई केली होती, तर हे लिंक निदान करून नंतर असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची LCBची टीम पंकज जाधव साहेब, उबाळे साहेब आणि PSI वाघ आणि त्यांच्या बरोबर जे आमचे अंमलदार होते सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, प्रशांत लोखंडे, हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली। सर आपला मेन सूत्रधार कोण आहे, कोणी मशीन आणली होती अटक केल्यापासून? हे आता जर प्रायमा फेसी वाटत आहे की संदीप कैलाश गोरे हा याचा मेन सूत्रधार आहे। हा माणूसवर अगोदर पण 2 गुन्हे दाखल आहे, एक गेवराई बीड मध्ये आणि एक आपल्याकडे चंदनजीरा जालना, इथे पण यांच्यावर 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे। सर हे मशीन कुठून आहे, जसं नोंदणीकृत लीगल का अनलीगल कसं ठरवलं जातं किंवा अनलीगल मशीन हे ठरवतं कसं किंवा ते रजिस्ट्रेशन असतं का वगैरे हे बद्दल महाराष्ट्रामध्ये काही कंपन्यांना फक्त लायसन्स दिलेलं आहे की विकण्यासाठी, त्याच्यापैकी हे एक कंपनी जी आहे आता मॅट्रिक्स जी आलेली त्या कंपनीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे, ती इलिगल कसं बाहेर आलेली आहे हे सगळं सॉर्ट आउट होईल पुढे। नाही पण म्हणजे मशीनचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट म्हणजे आरोग्य विभागाकडे करावं लागतं का, त्याचं काही अशी तुम्ही जसं अनलीगल म्हणायला लागले त्याला? तसं नाही आहे, एका दवाखान्याने जर मशीन खरेदी करायची आहे 5 कंपन्या महाराष्ट्रामध्ये जर नामनिर्देशित केलेले आहेत तर त्याच कंपनीकडून त्यांना खरेदी करावं लागतं। त्याच्या अगोदर त्यांनी एका अप्रोप्रिएट ऑथॉरिटी सिव्हिल सर्जनकडून परमिशन घेतल्याशिवाय त्यांना खरेदी करता येत नाही आणि कंपनी मशीन डिस्पॅच करत नाही। ही जी कंपनी आहे ही नामनिर्देशित केलेली आहे का तुमच्याकडे? हो। परवानगी नाही घेतली नाही, पर हा मशीन नवीन नाही आहे, हा सेकंड हँड मशीन आहे, तर आपण डायरेक्टली नाही म्हणू शकतो की कंपनीने काही गैर विक्री केलेली आहे। तर तो तपासामध्ये कळेल की हे मशीन कुठून त्यांनी आणली आणि परचेसचा जे मोडस होता तो कसा काय। सर कोणाला विकणार होते, कोणत्या साईडला, कुठल्या दवाखान्यासाठी? नाही, हे दवाखान्यासाठी नाही, तो आपला ट्रॅप होता, ते आपण एजंट उभा डमी एजंट उभा करून हे पूर्ण छोटी डमी ग्राहक जरी असला तरी कोणाला तरी ते वैद्यकीय क्षेत्रातच विकलं जात असेल ना? नाही, तो आपणच तयार केलेला होता, ग्राहक आपण तयार केला होता ट्रॅप रचनेसाठी। काही बरेच दिवसापासून माहिती होती की अशी काही गँग ऍक्टिव्ह आहे जे ऑन डिमांड मशीन आणखीन अशा प्रकार घडलेले आहेत म्हणजे अशा मशीन वगैरे? हा बरेच ठिकाणी गुन्हे दाखल आहे ना ऑलरेडी। एक जसं मी सांगितलं की गेवराई बीड मध्ये पण गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये हाच आरोपी आहे, नंतर तो बेलवर होता। सर त्यांनी जालन्यात यापूर्वी मशीन दिलेल्या असू शकतात, त्या अनुषंगाने तपास होईल का पुढे? येस, 100% होईल। मशीन कुठून आणला, याच्या अगोदर त्यांनी काय केलंय, कसं केलंय आणि कोण कोण असे लोक होते ज्यांनी हे मशीन सप्लाय करून किंवा ऑन रेंट असा पण असू शकते, तर सगळे अँगलवर तपास होईल। गुन्हा काय गुन्ह्याच्या शिक्षेची काय तरतूद आहे? PCPNDT ऍक्ट मध्ये मशीन विकणे याच्यासाठी 3 वर्षाची शिक्षा आहे, पर असा प्रायमा फेशी वाटत आहे की हे ऑर्गनाइज्ड सिंडिकेट सारखा आहे, तर तो प्रमाणे IPC चे योग्य सेक्शन पण आपण लावणार आहे। सर आपण डमी ग्राहक उभा केला होता, तर आपण ज्यावेळी डमी ग्राहक उभा केला त्यावेळेस कुणाला संपर्क साधला गेला होता आणि कुणासोबत हे सगळं बोलणी चालू होती? संदीप गोरे यांचे जे मुख्य आरोपी आहे यांचे बरोबर संवाद सुरू होता, ते आपला म्हणजे आमचा जे डमी एजंट होता
या अवैध गर्भलिंग निदानाच्या प्रकरणामध्ये दिवसापासून हा म्हणजे हे सगळं चाचपणी चालली होती. गेल्या आठवड्यापासून चाचपणी चालू होती. त्याच्यात आम्हाला लिंक लागले की तो आज दिवशी देणार आहे. तर आज पूर्ण ट्रायल